हॅलो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना TCSचे PYQ बघणार आहोत, जे की GK रिलेटेड PYQ आहेत. यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेक्स्ट ज्या काही एक्झाम होणार आहेत सरळ सेवा भरतीच्या, त्याच्यामध्ये GK कोणत्या प्रकारे येऊ शकतं. तर चला मग PYQ बघूया. तर बघा, पहिलं काय आहे की मे 2021मध्ये पुढीलपैकी कोणत्या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील सुमारे 0.17 लाख कृषी क्षेत्रांना प्रभावित केले. तर बघा, हा क्वेश्चन आहे TCSमध्ये आलेला. तर आपण बघणार आहोत त्याचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर दिले आहे तोक्ते चक्रीवादळ. हे जे तोक्ते चक्रीवादळ जे आलेलं होतं ते महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना सुमारे 0.7 लाख कृषी क्षेत्रांना प्रभावित केलं होतं. म्हणजे इतकं नुकसान तेवढ्या एरियामध्ये झालेलं होतं तोक्ते चक्रीवादळामुळे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2014पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्तीच्या अनुमानानुसार बॉक्साईट धातूचे साठे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. तर बघा, बॉक्साईट धातूचे साठे 2014पर्यंत कुठे जास्त आहेत असं विचारलेलं आहे. तर उत्तर आहे कोल्हापूर. बॉक्साईट बघा कुठे आढळतं, जांबा खडकेमध्ये आढळतं. तर मोस्टली तर आता इथे बघा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा इकडे तर जांबा खडक आढळत नाही, कारण का जांबा खडक जे आहे ते जास्त पावसाच्या ठिकाणी आढळतं. कोल्हापूर हे आपल्या कोकण विभागामध्ये, म्हणजे तिथं रिलेटेड आहे कोकण विभागाशी. तर इथं एकच ऑप्शन आहे कोल्हापूर. सो आपला आन्सर आहे कोल्हापूर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे 3 नंबरचं क्वेश्चन बघा. महाराष्ट्रात महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा उत्सव कोठे आणि किती दिवस चालतो? कालिदास जे आता बघा करंटमध्ये जे काही उत्सव वगैरे आहेत तर ते किती दिवस चालतात, किंवा कुठल्या राज्यामध्ये आहेत, किंवा कुठल्या शहरामध्ये आहेत हे जरा बघून जावा. तर बघा, हे कवी कालिदास हे कुठे चालतं उत्सव, ते आहे नागपूरला 2 दिवसासाठी असतं. नेक्स्ट काय आहे बघा, 1840मध्ये परमहंस सभा या 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या पहिल्या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? म्हणजेच काय विचारले की 1840मध्ये जी परमहंस सभा स्थापन झाली त्याचे संस्थापक कोण असं विचारलेलं आहे. तर ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. हिस्ट्री रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, इसवी सन 250 ते 550 दरम्यान नंदीवर्धन ही नैऋत्य भारतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या राजवंशाची राजधानी होती? म्हणजे हे प्राचीन भारताचा इतिहास जो आहे त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे वाकाटक. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर फक्त महाराष्ट्राशी रिलेटेड फक्त जे राजे होते किंवा जे घराणे होते तेवढं जरी केलं तरी पण सफिशियंट आहे. नेक्स्ट बघा, गोदावरी नदीच्या खोऱ्याविषयी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा, गोदावरी नदीच्या खोऱ्याविषयी दिलेलं आहे. गोदावरी नदी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि ती दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. सेकंड आहे विधान, गोदावरी खोरे हे गंगा आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यानंतरचे तिसरे सर्वात मोठे खोरे आहे आणि ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या जवळपास 9.50% इतके आहे. थर्ड सेंटेन्स आहे, ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ समुद्रसपाटीपासून सरासरी 1067 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगात उगम पावते आणि दख्खनच्या पठारातून जात पश्चिम घाटातून पूर्व घाटाकडे वाहत जाते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते असं सांगितलेलं आहे. आणि मुख्य नदी ही तेलंगणा व महाराष्ट्र आणि तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांमध्ये आंतरराज्यीय सीमा तयार करते. तर याच्यातले कोणते विधाने योग्य आहेत, काय विचारलं आहे ते बघा. योग्य विधानं विचारलेलं आहे. तर आन्सर आहे पहिलं विधान योग्य आहे, दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते आणि सगळ्यात मोठी आहे. त्याच्यानंतरनं थर्ड विधान योग्य आहे की त्र्यंबकेश्वरला उगम पावते. आणि फोर्थ पण योग्य आहे की तेलंगणा, महाराष्ट्र आणि तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्याची सीमा तयार करते. बस सेकंड का बरं चुकीचं आहे? गोदावरी नदी खोरे हे गंगा आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यानंतरचे तिसरे सर्वात मोठे खोरे आहे आणि ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास 9.50% इतके. हे रॉंग सेंटेन्स आहे. तर नेक्स्ट बघा, 7 नंबरचं क्वेश्चन.
महाराष्ट्र मंत्री भत्ते नियम 1977 सुधारणा आणि दुरुस्ती करण्यात आली आणि त्याला टिमटिम असे संबोधण्यात आले. म्हणजे काय बघा, महाराष्ट्र मंत्री भत्ते जे आहेत त्याची जी सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यात आली आहे त्याला काय म्हणजे कुठलं नियम वगैरे आहेत ते विचारलेलं आहे. तर ते आहे महाराष्ट्र मंत्री भत्ते सुधारणा नियम 2018. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 नंबरचं क्वेश्चन. नोव्हेंबर 2021च्या दरम्यान महाराष्ट्र राज्याने वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी अखाती देशांसोबत सामंजस्य करारावर सह्या केल्या. पुढीलपैकी कोणता देश त्या देशापैकी एक आहे? म्हणजे कोणत्या देशासोबत आपण आरोग्य आणि वैद्यकीय पर्यटनासाठी चालना देण्यासाठी जे काही करार केलेले आहेत ते देश विचारलेला आहे. तर ते आहे ओमान. नेक्स्ट आहे ऑक्टोबर 2019 झालेल्या महाराष्ट्रातील आमदाराच्या निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून कोण विजयी झाले? तर बघा, पंकज राजेश भोयर हे विजयी झालेले आहेत. आता बघा, जे आत्ता करंटमध्ये याचा जे निवडणुका पार पडलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या, तर त्या संबंधित पण आपल्याला आता नेक्स्ट ज्या काही सर्वसेवा एक्झाम होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकतात म्हणण्यापेक्षा 100% क्वेश्चन येणारच त्याच्यावरती. तर तो पार्ट व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचं क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणते विधान महाराष्ट्रातील जीवती पूजेचे अचूक वर्णन करते? तर बघा काय आहे उत्तर, बघा काय आहे, देवी पार्वतीच्या आराधनेसाठी श्रावण, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील कोणत्याही एका शुक्रवारी विवाहित स्त्रिया हा सण साजरा करतात. म्हणजे हे बघा, हा क्वेश्चन कसा आहे की एखाद्या आपल्या जे रूढी परंपरा वगैरे किंवा आहेत किंवा सण वगैरे जे आपण साजरा करतो त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर त्याच्या संबंधित पण आपण काही इन्फॉर्मेशन बघून जावा की ज्याच्यामध्ये सण वगैरे आहेत किंवा एखाद्या राज्याचं महत्त्वाचं असं आता बघा महाकुंभमेळा चालू होणार आहे त्याच्याशी रिलेटेड पण थोडीशी माहिती काढून घ्या. सो आपण या व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर हे आहेत PYQ TCSचे. सो नेक्स्ट पण असेच तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.